श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात स्वतःसाठी थोडा वेळ आपण काढला पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं दिवस संपतोय, पण मी कुठं आहे या सगळ्यामध्ये. सकाळी डोळं उघडलं की आपल्याला कामांची यादी आठवते. घर, ऑफिस, जबाबदाऱ्या, सगळं काही सुरळीत चाललंय, पण आत कुठंतरी मी हरवून गेलोय असं वाटतं. कधी वेळच मिळत नाही स्वतःसाठी. एका वेळच्या जीवनात काय आवडतंय हेही विसरून जातो आपण. आवडतं गाणं ऐकावं, मोकळा श्वास घ्यावा, थोडा वेळ शांत बसावं, हीच आपली स्वप्न झालीत. आणि गंमत म्हणजे कोणीही विचारत नाही, थकलायस का रे, जरा विश्रांती घे. कारण सगळ्यांना सवय झाली ती, मी सगळं सांभाळतो, मी कधी थकत नाही. पण श्रोते हो, आतून आपण फार थकलेलो असतोय. कधी कधी वाटतं 10 मिनिटं हवेत आपल्यासाठी. मी, माझं विचार आणि फक्त माझा श्वास. ना कोणाचा आवाज, ना कोणती जबाबदारी, फक्त मी. आणि श्रोते हो, आता हे समजायला लागलंय आणि समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थ नाही, ती गरज आहे. थोडंसं चालत जायचं एकट्यानं, कधीतरी स्वतःलाच मिठी द्यायची, कधीतरी आरशात पाहून स्वतःला सांगायचं, अरे मी तुझ्यासोबत आहे, मी तोच आहे, अरे थोडी विश्रांती घे, आपण दोघं एक आहे. श्रोते हो, आयुष्य खूप मोठं नाही, पण तेवढं पुरेसं आहे थोडं स्वतःसाठी जगायला. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मोठेपणा कपडे, दागिने, गाडी, बंगला यात नसतो, तर तो वागण्यात असतो. पैशानं केवळ फोन बदलता येतो, पण मन नाही. ब्रँडेड शूज घालून सुद्धा काही जण वागायला अजूनही नंगेच आहेत. जेव्हा तुमचा काळ जोरात असतो तेव्हा लोक तुमच्या मोठ्या चुका सुद्धा हसत खेळत विसरून जातात. पण एकदा का वाईट वेळ आली की तुमचं साधं बोलणं सुद्धा लोक मनाला लावून धरतात. माणूस एकदा का एकटा राहायला लागला की त्याला मनापासून आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा त्याच्या मनातून उतरून जातात. त्याला काहीही नको असतं, त्याला एवढंच वाटत असतं की आपण आहोत तेच खूप आहे, आणि ही त्याला मिळालेल्या त्याच्या चांगुलपणाची शिक्षा असते. बाई जेव्हा नातं तोडण्याचा निर्णय घेते तेव्हा तिला थांबवण्याचा हट्ट करायचा नसतो. ती थांबणारही नसते, कारण ती आपला हात सोडण्याआधीच आपल्यापासून दूर गेलेली असते. कोण कधी कसं वागेल सांगता येत नसतं. तोंडावर गोड बोलणारी माणसं मागं काय बोलतील याचा भरोसा नसतो. तेव्हा प्रत्येकाला चांगल्या वाईटाच्या तराजू तोलायचं नसतं, तर आपणही जशाच तसं तेव्हाच तेवढं वागायचं आणि बोलायचं असतं. कधी कधी एखाद्याला वारंवार समजावण्यापेक्षा त्याला त्याच्या चुकासह एकटं सोडणं हे कधीही चांगलं असतं. गरिबांची कधी चेष्टा करू नका, कारण श्रीमंत व्हायला जरी वेळ लागत असेल, पण गरीब व्हायला अजिबात वेळ लागत नाही. जे साखरेसारखी गोड गोड बोलणारी माणसं असतात ते जखमेवर मात्र मीठ पेरून जातात. लोकांकडं जास्त लक्ष नाही द्यायचं, कारण लोकांची सवय असते स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. मुलींचं ठीक असतं, मोठं झाल्यावर त्या सुंदर होतात, चेहऱ्यावर निखार येतो. पण मुलांचं तसं नसतं. मोठं झाल्यावर जबाबदारी येते,
कर्ज वाढत जातं, डोक्यावरचे केस उडतात आणि खूप टेन्शन येतं. कारण नसताना जर तुमचे शत्रू बनत असतील तर तुमच्यात एकतर त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमत आहे किंवा तुमचं चारित्र्य हे सुंदर आहे. दोर नात्यांचा घट्ट असला की झाडाला बांधावा लागत नाही. जगणं दोघांचं एक श्वास असलं की 7 जन्म मागावं लागत नाही. भांडणं ही सगळ्या नात्यात होतात, पण जिथं रोज जखमा होतात तिथं नाही नातं. जिथं समजून घ्यायचं असतं, फक्त दोष द्यायचा असतं, तिथं प्रेम नाही, फक्त जिवारी लागलेला अहंकार असतो. चुकत नाही असं कोणीच नसतो, फक्त दुसऱ्याची चूक गावभर मोठी करायची आणि स्वतःची झाकून ठेवायची. असंच करतात आजकाल लोक. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. परक्यांकडं हमाली करा, पण सख्या लोकांकडं देवपूजा सुद्धा करू नका. दुसऱ्याला त्रास देऊन छळल्यास त्याचा तळतळाट हा कधी वाया जात नसतोय. तुम्ही माकडासारख्या कितीही उड्या मारल्या तरी तो वरचा जेव्हा पलटी मारेल तेव्हा तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त हे भोगावंच लागेल. प्रेम आणि आकर्षण याची व्याख्या सोपी असते. प्रेम सहवास आणि स्पर्श मागतं, तर आकर्षण शरीर सुख. स्पर्श आणि शरीर सुख यातलं अंतर ज्याला कळलं त्याला प्रेम कळलं. काही माणसांना आपला सहवास त्यांच्या आयुष्यात नको असतो. त्यांच्या आयुष्यातून आपण दूर गेलेलं हे बरं असतं. खोटं बोलणं फक्त क्षणाचं समाधान देतं, पण विश्वास मात्र कायमचा हरवतो. नात्यांची खरी ताकद ही विश्वासात असते. तो गमावला की सगळं संपलं. हक्कासाठी निर्लज्ज व्हा, कारण लाजाळू लोकांचा गैरफायदा घेताना कोणालाही लाज वाटत नाही. टाकून दिल्यानंतर नवीन आयुष्याची सुरुवात त्याच ठिकाणाहून थाटात करतो. तोच खरा योद्धा असतो.